तेव्हापासून भाऊंना मी जवळून पाहिलं. या भागाच्या विकासासाठी कार्यकर्त्यांपर्यंत जीवापाड प्रेम करून कार्यकर्त्यांना सांभाळणारे भाऊ आम्ही जवळून पाहिले, काम केलं. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सगळे जिल्ह्यातले कार्यकर्ते भाऊंना आदरांजली वाहतो. भाऊ आपल्यातून गेलेले असले तरी भाऊंचं काम पुढे आपण सगळेजण कायम पुढे नेऊ हा विश्वास बाळगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. ओम शांती. तुम्ही सोबत राहा, फक्त अर्धा लोक सोबत राहा, लोक भेटतात. भाऊ आले तेव्हाची 5 मिनिट थांबू. त्यावेळी बोलणं झालं लोक सगळे जातील, म्हणून 2 लोक बोलतच. पण भाऊंना पुन्हा सविस्तर भेटण्याची संधी आम्हा कोणाला मिळाली नाही. भाऊंना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं आज इच्छा प्रकट झाली. आता वाढदिवसाला मी गेलो होतो. वाढदिवसामध्ये 45-50 मिनिटाचं भाषण, आक्रमक भाषण त्यांचं झालं. असं वाटत होतं की भाऊ आजारी आहेत असं त्यांनी भाषण केलं होतं. आणि त्या भाषणानंतर निश्चितच परत आम्ही सांगितलं, मी 2-3 वेळा त्यांना बोललो की भाऊ असं कितपत बोलू नका, गुडघ्याचं ऑपरेशन करून घ्या, ताबडतोब मोकळ व्हा, असं मी 2-3 वेळा त्यांना सांगितलं. करूया पण हा जनतेत मिसळलेला हा नेता, जनतेसाठी धडपडणारा नेता, कधी गप्प बसला नाही, आपल्या प्रकृतीची काळजी केली नाही. हा जनतेमध्ये, जनतेच्या विकासामध्ये हा दुष्काळी कलंक दूर काढण्यासाठी रात्रंदिवस धडपडला. असा नेता आज आपल्यामध्ये नाहीये, आपल्याला सोडून गेला. त्याबद्दल दुःख तर व्यक्तच करतो, पण निश्चित आहे की ह्या दुःखाला त्यांच्या कुटुंबियांनी सामोरं जाण्याचं धैर्य त्यांना परमेश्वर देऊ. मी पालकमंत्री नात्यानं सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. ओम शांती. यानंतर आदरणीय स्वर्गीय भाऊंचे सहकारी सन्माननीय नामदार दीपकरावजी केसरकर साहेब हे आपल्या सहकार्याला आदरांजली अर्पण करत आहेत. भाऊंचं निधन हे आम्हा सर्वांच्या दृष्टीने एक धक्कादायक बाब होती. 7 तारीखला मी आणि माझे बरेचसे मंत्रिमंडळातले सहकारी हे भाऊंच्या मोबाईल